श्लोक 32. ये त्वे तदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतं सर्वज्ञानविमूढांस्तान् विद्धि नष्टान चेतसः. अर्थ, पण जे लोक यामध्ये दोषच पाहतात आणि भगवंताचे मताप्रमाणे वागत नाहीत, ते अज्ञानी सर्व ज्ञानाच्या बाबतीत विशेष मूढ असल्यामुळे नाश पावतील, असे अर्जुनाने लक्षात घ्यावे, असे भगवंत सांगत आहेत. विवरण पाहूया. या श्लोकात भगवंताचे मतामध्ये दोष पाहणाऱ्याला सर्व ज्ञान विमूढ असे म्हटले आहे. हे लोक अहंकाराने मूढ होतात. काही लोक धर्मसमूढ चेताः म्हणजे धर्माच्या खोट्या अभिमानाने मूढ झालेले असतात, तर काही सर्व ज्ञान प्राप्त केल्यानंतर मूढ होतात. ते कसे, याचे उत्तर या श्लोकात दिले आहे. वरील 2 श्लोकात सांगितल्याप्रमाणे न वागता भगवंताच्या या मताबद्दल आकस बाळगतात. त्याबद्दल त्यांना असूया किंवा मत्सर वाटत असतो. ते लोक सर्व ज्ञानाविषयी मूढ विचारहीन झालेले असल्याने नष्ट होतात. आपल्या पुराणात हिरण्यकश्यपूची गोष्ट आहे आणि हे त्याचे सर्वोत्तम उदाहरणही आहे. याने स्वतःसाठी तप केले, भगवंताला प्रसन्न करून घेऊन विविध प्रकारचे वर मागून घेऊन अमर होण्याचा प्रयत्न केला. तो स्वतःला सर्व शक्तिमान समजून स्वतःचीच पूजा करून घेऊ लागला. त्याचे राज्यात प्रजेला भगवंताचे नाव घ्यायला सुद्धा बंदी होती. मग त्याचेसाठी कर्म वगैरे गोष्टी तर दूरच राहिल्या. त्याने भगवंताचा द्वेष केला व शेवटी तो भगवंताचे हातूनच नाश पावला. सर्व ज्ञान विमूढांतान या श्लोकात जे भगवंताचे मताप्रमाणे वागत नाहीत, त्याच्या उपदेशाची निंदा करतात, ते सर्वज्ञानी असूनही विशेष मूढ आहेत, म्हणून त्यांचा नाश होतो, असे भगवंतांनी सांगितले आहे. कारण हे लोक उपयोजित म्हणजे प्रापंचिक किंवा उपभोग्य गोष्टीचे ज्ञानात म्हणजेच वेगवेगळ्या कला विद्या अशा गोष्टीत रमतात आणि ते त्यानेच मोहित सुद्धा होतात. त्या गोष्टीचे निर्मितीबद्दल त्यांना विलक्षण चमत्कार दाखवण्यात ते अगदी गढून गेलेले असतात. अगदी वेदाध्ययन केलेले लोकसुद्धा आपल्या विद्येचा उपयोग उपभोगासाठी करताना दिसतात. विविध आचार विचार आहार इत्यादीचे ज्ञान त्यांनी प्राप्त करण्यात आपले आयुष्य वेचलेले असते आणि याच गोष्टीत ते आसक्तीसुद्धा बाळगतात. या व्यतिरिक्त इतर पारमार्थिक गोष्टींमध्ये त्यांना अजिबात रस नसतो. अशा लोकांना मोहित झालेले म्हटले आहे. मोह म्हणजेच अज्ञान. विविध प्रकारचे ज्ञान झालेले हे लोक ज्ञान फक्त उपभोगासाठीच उपयोगात आणताना दिसतात. येथे एक लक्षात घ्यायला हवे की हे लोक शिक्षित, तार्किक व ज्ञानी सुद्धा आहेत. ते अडाणी निरक्षर नाहीत. भगवंताच्या उपदेशाचा आशय त्यांना समजतो, पण ते त्या उपदेशाचा विपरीत अर्थ लावतात. जाणून बुजून युक्तीने त्या चांगल्या उपदेशाबद्दल आपले विपरीत विचार व्यक्त करतात आणि त्यासाठी ते तर्ककुतर्क, वितंडवाद, विपर्यास यांचा उपयोग करतात. आपल्या प्रभावी वक्तृत्वाने इतरांना चुकीचा मार्गसुद्धा दाखवतात. अशा प्रकारचे कार्य अडाणी अशिक्षित माणूस कधी करू शकणार नाही. सत्याला असत्य आणि असत्याला सत्य ठरवायला लागणाऱ्या तर्कविद्ये वाचून किंवा युक्तिवादा वाचून ही असूया संभवतच नाही. आजकाल रामायण महाभारत या ग्रंथातील काही व्यक्तींच्या दोषांचे उदात्तीकरण करण्याची फॅशन लेखकांमध्ये झाली आहे आणि लोकांना ते खरे सुद्धा वाटते. श्रीराम श्रीकृष्ण यांचे आचरणावर दोषारोप केले जातात. तसेच अनेक संतांच्या साहित्यातील वचने कशी चुकीची आहेत याबद्दल ते वाद निर्माण करतात. हे लोक देशप्रेमी लोकांना देशद्रोही ठरवितात. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं ज्वलंत उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. अशा शब्दप्रेमी लोकांचे मनावर ज्ञानाचा संस्कार झालेला नसतो. हे पढत मूर्ख ज्ञानसागरात पोहून कोरडेच राहतात.
ते घमेंडखोर असतात. त्यांना भगवंत विशेष मूढ असे म्हणतायत. ते आपल्याच कर्तृत्वाने अवनतीला जातात. भगवंत त्यासाठी विद्धी नष्टान असा शब्दप्रयोग करतात. कारण मानव जन्म प्राप्त होऊन ते भगवंताचे मताप्रमाणे वागत नाहीत. ते जन्ममरणाचे चक्रात सतत फिरत राहतात. ते अचेतस म्हणजे केवळ भोगासाठी, स्वार्थासाठी जगणारे पशुतुल्य जीवन जगत असतात. असे लोक विशेष मूढ असतात. ते स्वतःचा नाश करून घेतात. मात्र माणसाने आपली उन्नती करून घेण्यासाठी तर्कशक्ती वाढविण्यापेक्षा हृदयातील सात्विक श्रद्धा वाढविली पाहिजे. आणि भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ही गोष्ट वारंवार सांगत आहेत. त्याचं कारण पण असं आहे की अर्जुन हा भगवंतांचा मित्र आहे, सखा आहे, बंधू आहे, शिवाय तो नात्यातला सुद्धा आहे. म्हणजे त्यांचं नाजूक नातं आहे की ते मेहुणा आहेत. हा भाव मनात आणून अर्जुन भगवंताच्या उपदेशाकडे दुर्लक्ष करू शकतो. शिवाय हा कृष्ण मला कोण सांगणार आणि मला काय कळत नाही का, असा अहंभावसुद्धा अर्जुनाचे मनात उत्पन्न होऊ शकतो. कारण अर्जुन हा सुद्धा सर्व शास्त्र शिकलेला असा ज्ञानी पुरुष आहे. आणि असे असल्याने श्रीकृष्ण त्याला वारंवार सांगत आहेत की त्याचे म्हणणे ऐकले नाही तर त्याचे परिणाम काय होतील. आणि भगवंताचे सांगणे न ऐकणारे लोक अधोगतीला जातील. आणि अर्जुनाने सुद्धा हे लक्षात ठेवावे व भगवंताच्या उपदेशाप्रमाणे वागावे, असा याचा अर्थ होतो. इथे थांबूया.